RCB 17 सीझन 9 सेमीफायनल आणि 3 तर फायनल पण खेळले यार ही टीम. परंतु अजूनपर्यंत एकही IPLचं विजेतेपदक या टीमला पटकावता आलेलं नाही. गॅलेक्सी ऑफ सुपरस्टार या टीममधून खेळलेले आहेत. क्रिस गेल असेल, विराट कोहली असेल, मॅक्सवेल असेल, फॅब डु प्लेसिस असेल, AB डिव्हिलियर्स असेल. पण एवढं असून सुद्धा अजूनपर्यंत एकही IPLचं विजेतेपदक RCBला पटकावता आलेलं नाही. यावर्षी काही बदल होऊ शकतो का? कारण RCBनं आता आपला जो कॅप्टन आहे तोही बदललेला आहे. भारताचा फलंदाज रजत पाटीदार याच्याकडे RCBचं नेतृत्व आता देण्यात आलेलं आहे. काय रजत पाटीदार 18व्या सीझनमध्ये RCB साठी पहिलं विजेतेपदक जिंकून देऊ शकेल? RCBला पहिली ट्रॉफी या 18व्या सीझनमध्ये मिळू शकेल का? कशी आहे RCBची टीम? बॅटिंग लाईनअप कसं आहे? बॉलिंग लाईनअप कसं आहे? ऑलराऊंडर कोण कोण आहेत? जाणून घेणार आहोत ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो क्रिकेटचा तडका या मराठी मायबोली यूट्यूब चॅनलमध्ये. जसे की आपण चर्चा केली मित्रांनो, क्रिकेट विश्वातील खूप नावाजलेले चेहरे RCBच्या टीममधून खेळलेले आहेत. परंतु एवढं असून सुद्धा RCBला आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अनसक्सेसफुल फ्रँचायझी पण आपण RCBला म्हणू नाही शकत, कारण आतापर्यंत हे लोक 9 वेळेस सेमीफायनल पण खेळलेले आहेत. 3 वेळेस फायनलमध्ये पण ही टीम गेलेली आहे. कुठेतरी लक, कुठेतरी नशीब म्हणावं लागेल की RCB आतापर्यंत एकही विजेतेपदक पटकावू शकलेले नाही. जर RCBची आपण फॅन फॉलोविंग बघितली, 17 वर्ष झालं अजूनपर्यंत एकही विजेतेपदक RCBनं जिंकलेलं नाही. तरी पण RCBची फॅन फॉलोविंग कुठेही कमी झालेली नाही. RCBचे सपोर्टर्स आणखीन वाढतच जात आहेत. प्रत्येक वर्षी RCBचे सपोर्टर वाढतच आहेत. एवढं असून सुद्धा चला तर पाहूयात कसं आहे बॅटिंग लाईनअप RCBचं. 2025च्या स्क्वॉडमध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल आणि स्वस्तिक चिकारा ही RCBची बॅटिंग लाईनअप आहे. ऑलराऊंडर आपण म्हणत नाही या ठिकाणी, फक्त आपण बॅटिंग लाईनअप बघतो. बॅटर्स, प्युअर बॅटर्स कोण कोण आहेत ते आपण बघत आहोत. सोबत ऑलराऊंडर जर आपण पाहायला गेलं RCBच्या टीममध्ये लिओम लिव्हिंगस्टन आहे, कृणाल पांड्या आहे, स्वप्नील सिंग आहे, टिम डेव्हिड आहे, मनोज भांडगे आहे आणि जॅकोब बेथेल पण आहे. जर आपण RCBचा बॉलिंग डिपार्टमेंट पाहिला तर त्याच्यामध्ये रोमेरियो शेफर्ड, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान थुशेरा, यश दयाल, मोहित राठी, अभिनंदन सिंग आणि यनगिडी हा खेळाडू RCBच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सामील झालेला आहे. RCBचं आपण बॅटिंग डिपार्टमेंट असेल, ऑलराऊंडर डिपार्टमेंट असेल किंवा फास्ट गोलंदाजीचं डिपार्टमेंट असेल, हे जर आपण पाहिलं तर RCB कडून समोरच्या टीमला एक तगडं आव्हान ही टीम देऊ शकते. RCBचं जर वीकनेस आपण बघितली तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये कुठेतरी आपल्याला अनुभवाची कमतरता ही पाहायला मिळते. विकेट टेकिंग स्पिनचा ऑप्शन RCB कडे सध्या अवेलेबल नाही, कारण कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा हे दोनच फिरकी गोलंदाज RCBच्या टीममध्ये अवेलेबल आहेत. याच्यामध्ये जर आपण कृणाल पांड्याला बघितलं तर हा विकेट टेकिंगचा ऑप्शन RCBला नाहीये. जर आपण कृणाल पांड्याचे मागचे काही वर्ष पाहिले, मागचे काही सीझन्स आपण पाहिले तर त्याच्यामध्ये कमीत कमी 8च्या सरासरीनं आतापर्यंत कृणाल पांड्यांना रन दिलेलेच आहेत. त्यामुळं कृणाल पांड्या एकतर पूर्ण 4 ओव्हर करूही शकत नाही. जर RCBला चांगला विकेट टेकिंग स्पिनचा जो ऑप्शन आहे तोच या टीममध्ये अवेलेबल नाही, त्यामुळे कुठंतरी RCB या ठिकाणी मागे येऊ शकते. ज्यावेळेस स्पिनच्या ट्रॅकवर हे खेळायला जातील त्यावेळेस तिथं कुठंतरी RCBला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण विकेट टेकिंग जर स्पिन डिपार्टमेंटमध्ये एखादाही ऑप्शन RCB कडे असता तर आणखीन RCBला त्या गोष्टीचा प्लस पॉईंट झालेला असता. कारण RCBच्या टीममध्ये सध्या तरी विकेट टेकिंगचा ऑप्शन आपण बघू शकत नाही. सुयश शर्माला जर आपण पाहिलं तर याच्याकडे कुठेतरी अनुभवाची कमतरता ही आपल्याला पाहिल्याच्या नंतर जाणवून येते. ओव्हरऑल जर आपण RCBचा संघ पाहिला तर या संघाकडे पाहून आपल्याला हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल असं नक्कीच वाटतं. कारण तेवढं तगडं यांच्याकडे बॉलिंग डिपार्टमेंट आहे, बॅटिंग डिपार्टमेंट आणि ऑलराऊंडर्स तेवढे तगडे या टीममध्ये सामील केलेले आहेत, नवीन आणलेले आहेत RCBच्या फ्रँचायझीकडून. पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की या सीझनमध्ये RCB कशाप्रमाणे खेळ करते, कुठंपर्यंत मजल या सीझनमध्ये RCB मारू शकते. तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्हीही कमेंट करून सांगा की RCBचा जो संघ आहे हे जे 18वं IPLचं सीझन आहे या सीझनमध्ये RCB आपलं पहिलं विजेतेपदक पटकावू शकेल का? नक्की मित्रांनो तुम्हीही कमेंट करून सांगा.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर चॅनलवरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये आपण IPLच्या सर्व अपडेट्स या चॅनलवरती देणार आहोत. सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला 1 सेकंद एवढाच वेळ लागतो, परंतु तोच एक लाईक आणि तोच एक सबस्क्राईब आपले चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी, आपलं मराठीमधील मायबोली चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण CSK टीमविषयी बोलणार आहोत. CSK टीमच्या विषयी चर्चा करणार आहोत. CSKची टीम कशी आहे, किती तगडं आव्हान CSKची टीम देऊ शकते, प्लस पॉईंट काय असणार आहेत, त्यामध्ये नेगेटिव्ह पॉईंट काय असणार आहेत, त्यांची कमतरता काय आहे, कमजोरी काय आहे आणि त्यांची ताकद काय आहे, याच्या सर्व विषयीची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.